खरंच तर ह्या गोष्टीची सुरुवात झाली साधारण 10 ते 15 वर्षापूर्वी. दरवर्षी श्रावण महिन्यात एखादा विद्यार्थी सोमवारी क्लासला आला नाही आणि मी दुसऱ्या दिवशी सुट्टीचे कारण विचारले की म्हणायचा भीमाशंकरला गेलो होतो. आणि मला वाटायचे एवढे वर्ष झाली आपण संगमनेरला राहतो पण भीमाशंकरला गेलो नाही. तर असेच परवा गुरुवारी सकाळी मी माझ्या मिस्टरांना म्हटले ह्यावर्षी आपण भीमाशंकरला जाऊ आणि लगेचच त्यांनी मनावर घेतले आणि आमचे ठरले की आम्ही शनिवारीच भीमाशंकरला जाऊ. तसं पाहता आजच्या इंटरनेटच्या जमान्यात प्रवास करण्याअगोदर आपण डेस्टिनेशन किती लांब आहे, किती वेळ लागेल ह्या गोष्टी आधीच पाहतो. पण मला इतका कॉन्फिडन्स की संगमनेरपासून भीमाशंकर जवळच आहे आणि मी काही सर्चच केले नाही. शनिवारीसुद्धा घरचे सगळं आवरून आम्ही 11 वाजता निघालो. मग मला कळले की संगमनेर भीमाशंकर अंतर 150 किलोमीटर आहे आणि 3 वाजता आम्ही पोहोचू. पण जसे आम्ही मंचरपासून पुढे भीमाशंकरकडे निघालो, रस्ता खूप अरुंद होता. प्रचंड गर्दी होती. लोक गुजरात, MP, राजस्थान सारख्या लांब लांबून आले होते. मोठ्या ट्रॅव्हल बसेसमुळे ट्रॅफिक जाम होत होता आणि गाडी पुढे सरकत नव्हती. शेवटी आम्ही साधारण मंदिरापासून 7 किलोमीटर आधीच गाडी पार्क केली व पायी चालू लागलो. आमचे नशीब चांगले की 1.5 किलोमीटर चालल्यावर आम्हाला ST मिळाली आणि आम्ही STत बसलो. साधारण 10 वर्षांनी मी लाल डब्यात बसले. ST फुल होती पण एक कपलनी मला बसायला जागा दिली. ट्रॅफिक जाममुळे एरवी 10 ते 15 मिनिटाचे अंतर पार करायला आमच्या STला साधारण 45 मिनिटे लागली. STतून उतरून आम्ही दर्शन रांगेकडे निघालो. पण तोपर्यंत 5:30 ते 6 वाजले होते आणि 9:30 वाजता मंदिर बंद होते. त्यामुळे आम्ही मुखदर्शनाच्या रांगेत उभे राहिलो आणि अवघ्या अर्धा ते पाऊण तासाच आमचे दर्शन झाले. मंदिराच्या कलशाचे पण मन हरपून टाकणारे असे दर्शन झाले आणि मग आम्ही ST थांब्याकडे आलो. पण तेथे इतकी प्रचंड गर्दी होती की अर्धा तास प्रयत्न करूनसुद्धा आम्हाला काही STत चढता आले नाही. शेवटी आम्ही चालत निघालो. 5 ते 7 किलोमीटर चालणे काही शक्य वाटत नव्हते, पण दुसरा पर्याय पण नव्हता. रस्त्यात आम्हाला एक टॅक्सी मिळाली, ज्याने आम्हाला 4 किलोमीटर अंतर 150 रुपयामध्ये सोडले. पण पुढे ट्रॅफिक जाममुळे आम्हाला साधारण 2 ते 2.5 किलोमीटर चालत आमच्या कारपर्यंत यावे लागले. प्रवासात सतत पाऊस चालू होता, पण कुठे पण थकायला झाले नाही. चढ उतार, वळणावळणाचे रस्ते, पण तरीही घरी येईपर्यंत आम्हाला अजिबात थकवा जाणवला नाही. ही देवाचीच कृपा. श्रावण महिना असल्यामुळे भक्तांची प्रचंड गर्दी आणि जसं काही भक्तांचा महासागरच तिथे लोटला होता. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये मला रिप्लाय करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.